लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे, पण लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू खूप संशयास्पद होता। तसेच लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, तसेच ते तिसरे परराष्ट्र मंत्री सुद्धा होते। लाल बहादूर शास्त्री यांचा कार्यकाल 1964 ते 1966 पर्यंत होता, पण ह्या कार्यकालमध्ये एक मोठी गोष्ट झाली। 1956 मध्ये काँग्रेस निवडून आली, त्यानंतर 1964 मध्ये नेहरू आपल्याला सोडून गेल्यानंतर एका मताने काँग्रेसने लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं, पण पाकिस्तानने ह्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि भारतावरती आक्रमण केलं। पण लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन पूर्ण देश जागृत केला आणि पाकिस्तानला नमवले। पाकिस्तानला नमवल्यानंतर युद्धबंदी म्हणून 10 जानेवारी 1966 ला लाल बहादूर शास्त्री हे रशियाला भारत आणि पाकिस्तानची युद्धबंदी करार सिग्नेचर करण्यासाठी गेले होते। तेव्हा जी सिग्नेचर झाल्यानंतर 10 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला। मृत्यू हा संशयास्पद होता, कारण की त्यांचे शरीर पूर्ण लाल आणि पिवळे पडले होते। त्यांना विषप्रयोग झाला अशी प्राथमिक माहिती होती, पण ह्यावरती आतापर्यंत कोणतेही रिपोर्ट सरकारने जाहीर केले नाही। तसेच प्रधान कमिटीला जर आपण लेटर लिहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडते की ते फेटाळले जाते आणि कोणतीही प्रकारची माहिती दिली जात नाही। त्यामुळे इतक्या महान नेत्याची मृत्यू ह्या भारतात संशयास्पद होणं हे खूप दुःखद आहे आणि ह्याबद्दल आपल्याला ही कळकळी असली पाहिजे। तरी लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याला कोटी कोटी नमन।